नमस्कार मंडळी, पुस्तकी किडा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण एका नवीन लेखकाची नवीन कहाणी ऐकणार आहोत. लेखकाचं नाव मी कथेच्या अगदी शेवटी सांगणार आहे. कथेचं नाव आहे तीची कहाणी. आज सकाळी अलार्म वाजायच्या आधीच जाग आली. खरं तर रात्रभर झोपच आली नव्हती. रात्रभर फक्त विचार येत होते. काय करावे काहीच समजत नव्हते. तसेच अंथरुणातून बाहेर पडले. अंघोळ केली, देवपूजा झाली. दूधवाला दूध टाकून गेला होता, ते तापवत ठेवून कणिक भिजवून घेतली. भाजीची तयारी करतच होते, तेवढ्यात समीरने आवाज दिला. आई, अगं आज डबा नको. का रे? अगं आज लंचला आम्ही मित्र बाहेर जाणार आहोत. बरं, पण हे आधी नाही का सांगायचं? अगं रात्री उशिरा ठरलं, तेव्हा तू झोपली होती आणि आता जाग आली तर तू किचनमध्ये. बरं, चहा घेणार का? नाही ग, जिमला चाललोय. आल्यावर अंडी तेवढी खाईन, ती तेवढी तयार ठेव. आणि तो बाहेर पडला. पुन्हा सरिता एकटीच खिडकीत बसून एकटीच चहा घेत होती. तिला आता आठवत पण नाही की शेवटची वेळ कधी तिने कोणाबरोबर बसून चहा घेतला होता. विषय चहाचा नाही, पण हा एकांत. समीरचे बाबा अशोकला जाऊन आता 22 वर्षे झाली. तेव्हा तो 2 वर्षांचा होता. तरुणपणी एकदम नवरा गेला आणि संसाराची आणि समीरची जबाबदारी सरितावर आली. सासूबाई त्यावेळेस होत्या, म्हणून समीरला घरी ठेवून सरिताने नोकरी धरली. पण तरी त्याचं शिक्षण, संगोपन, सासूबाईंची औषधे, घरातील कामे, सगळी जबाबदारी सरिताने पार पाडली. तिने कधी स्वतःकडे लक्ष दिले नाही, म्हणजे तसा कधी अवधीच मिळाला नव्हता. समीर लहान होता तर त्याची बडबड, मस्ती यामध्ये तीही पूर्णपणे हरवली होती. आणि मग समीर 12 वर्षांचा असताना सासूबाई गेल्या. मग समीर आणि सरिता दोघेच होते. हळूहळू समीर मोठा होत गेला. सरिताला आपण कधी 40शीकडे गेलो हे कळलेच नाही. समीर ग्रॅज्युएट झाला, त्याने MBA केलं आणि आता त्याला नोकरी लागली. मुलगा जसजसा मोठा होत गेला तसतसा तो आपल्या आयुष्यात व्यस्त होत गेला. कॉलेजमध्ये असताना कमीत कमी संध्याकाळच्या वेळेस ऑफिसमधून आल्यावर सरिता आणि समीर रात्री एकत्र जेवण करीत असे. पण समीर कामाला लागल्यापासून आता अजिबातच त्याच्याकडे वेळ नसतो. दाराची बेल वाजली आणि सरिता एकदम भानावर आली. तिने दार उघडले तर समोर समीर. काय ग, अजून चहा घेतेस? नाही रे, तो केव्हाचाच संपला. पण तशीच बसले होते. आज ऑफिसला सुट्टी का? नाही, निघते. मग डबा नाही गेला? अरे मग मी पण विचार केला, आज कॅन्टीनमध्येच खाईन. बरं मग एन्जॉय, असं बोलून त्याने खोलीचे दार लावून घेतले. सरिताने मग चहाची भांडी, कप धुवून भिजवलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवून ऑफिसला जाण्यासाठी तयारी केली. पण संपूर्ण वाटेत सतत विचार तिच्या डोक्यात येत होते. काय करावे हे तिला समजतच नव्हते. ती ऑफिसला पोहोचली खरी, पण मन तिचे तिथे नव्हते. काय मॅडम, आज काही स्पेशल का? नेहाने विचारले. नाही ग, का विचारलंस? काही नाही, साडी छान आहे. थँक्यू, पण सहजच नेसली. मला वाटलं आज तुमचा वाढदिवस वगैरे. नाही ग, आज दुपारी बाहेर लंचला जायचं आहे ना मैत्रिणींबरोबर, म्हणून. अरे वा, छान. कॅबिनमध्ये प्रवेश करताच तिने फोन लावला. हॅलो, हो मी बोलते. ऐक, दादरला नको, आपण कुठेतरी लांब चर्चगेट किंवा चर्नी रोडला भेटूया. बरं, दिल्ली दरबारला? हो, काही हरकत नाही. ठीक आहे, मग ये चर्चगेटला. बाय बाय, सी यू सून. दुपारी 1च्या सुमारास तिने ऑफिस सोडले. रस्त्यात भरपूर ट्रॅफिक, त्यामुळे ती फार वैतागली होती. दोघेही दादरला जॉबला, पण सगळी ओळखीची लोकंही दादरलाच, त्यामुळे एवढ्या लांब भेटायचे ठरले. जाऊ की नाही हाच प्रश्न कालपासून डोक्यात भांबावतोय. काही समजतच नाही. हो, मान्य आहे, मी काही लहान नाही आता, पण मोठी असली तरी समाजाने बांधलेली. लोक काय म्हणतील सतत तोच विचार. कोणी पाहिले तर? खरंच, स्त्रीचं आयुष्य यातच गेलं आहे. लहान असताना आई बाबा काय म्हणतील म्हणून असे, नंतर समाज काय म्हणेल म्हणून कोणाशी मैत्री करायची आणि कोणीशी नाही याचा विचार, आणि वयाच्या 45व्या वर्षी पण तेच. पण नाही, आता बस झालं.
बघू समाजाचं नंतर ते. आज तर नाहीच नाही. दिल्ली दरबारपाशी पोहोचले. टॅक्सीतून बाहेर पडताच समोर रवी. काय रे, लवकर आलास? हो, मग आजच्या दिवसाची वाट किती वर्षांपासून मी पाहतोय. आणि गाडी गाडी पार्क केली, टेबल बुक पण झालाय. फक्त तुझीच वाट पाहतोय. अरे मग आत नाही का बसायचं? एवढ्या गरमीत बाहेर का बसतोयस? छे, तू आल्याशिवाय काहीतरीच काय. चल आता आत. दोघीही आत आली. छान एअर कंडिशन रेस्टॉरंट, पण कोपऱ्यातले टेबल. काय रे, एवढ्या कोपऱ्यात का? अगं मला माहीत आहे, जरी तू स्थळ बदललं असलं तरी मनात सारखं कोणी पाहेल हीच भीती राहील तुझ्या मनात. तुला अजूनही माझे मान समजते तर? आत्ताच नाही, कायम समजत होतो आहे आणि समजत राहील देखील. तू आलीस हीच खूप मोठी गोष्ट. मी कशी आली आहे हे कसं सांगू तुला? तुला मी शाळेत असल्यापासून ओळखतो आणि आजही तशीच आहेस, भित्री बागूबाई. कोणतीही स्त्री भित्री नसते रे, तिला समाजाने भित्री बनवलेली असते. जर मी भित्री असते तर अशोकच्या गेल्यानंतर समीरला एकटीने सांभाळलेच नसते. एकटीने हा संसार इथवर आणलाच नसता. पण तो तुला आणायची काही गरजच नसते आणि एकटीने समीरला वाढवायची पण काही गरज नसते. पण तेव्हा सुद्धा तू समाज काय बोलेल ह्याच भीतीनेच एकटी राहण्याचा निर्णय घेतला. चल जाऊ दे आता, ते सोड. झाल्या त्या गोष्टी सोडून दे. आता पुढे काय करायचे? आधी जेवण मागव, मग सांगते. भूक लागली आहे मला. अरे होच. जेवण झाल्यानंतर एक एक कोल्ड्रिंक घेऊन दोघेही शांत बसली होती. मग रवीने हळूच सरिताचा हात हातात घेतला. सरिता एकदम बिथरली. पण तो स्पर्श, तिच्या संपूर्ण देहावर शहारे आणणारा. शेवटची वेळ असा स्पर्श कधी झाला हे तिला आता आठवतच नव्हते. अनेक पुरुषांचे बसमध्ये, ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये, बाजारात किळसवाणी स्पर्श. पण ते नकोसे वाटणारे, शरीराचा तिरस्कार वाटणारा तो स्पर्श. पण आज कित्येक वर्षाने हवा हवासा वाटणारा तो हातांचा स्पर्श. रवीने विचारले, मग आता तरी होशील का माझी? या वयात? अगं वय महत्त्वाचे नाही, भावना महत्त्वाच्या. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे काय मला तुला नव्याने सांगायची गरज आहे का? हो मला कळतं. पण मग समीर? समीरचं काय? त्याला सगळं सांगायचं. सरिता काहीतरी बोलणार तेवढ्यात समोर समीर आणि त्याच्यासोबत एक मुलगी. सरिताने पटकन हात मागे घेतला. ती घाबरली. समीर आईला पाहून तिथून रागाने बाहेर पडला. ती मुलगी त्याला मागून आवाज देत होती, समीर, समीर. ते दोघे बाहेर पडले. तो खूप रागात दिसत होता. सरितेला काहीच कळत नव्हते. ती एकदम शांत स्तब्ध बसली होती. सरिताने पर्स उचलली. रवीला बोलली, मी फोन करेन तुला, आता मला निघायला हवं. आणि ती तिथून बाहेर पडली. ऑफिसमध्ये फोन करून तिने कळवलं की माझी तब्येत बरी नसून मी आज हाफ डे घेत आहे. आणि ती सरळ घरी गेली. ती घरी आली पण समीर अजून आला नव्हता. ती त्याची वाट पाहत बसली होती. रात्री 9च्या सुमारास समीर आला. त्याने सरिताकडे न पाहताच खोलीच्या दिशेने निघाला. तेवढ्यात सरिताने आवाज दिला, थांब समीर, मला तुझ्याशी बोलायचे आहे. आता काय बोलायचं आहे? तुला जे करायचं होतं ते तू केलंस. आता काय बोलणार आहेस? तू जे पाहिलंस ते तितकंच नाही आहे. म्हणजे 40शीत 45शीत असलेले हे लफडे नाही आहे. तो रवी होता, माझ्या बालपणीचा मित्र. म्हणजे तेव्हापासून तुम्ही एकत्र आहात तर तू बाबांना पण फसवलंस? थांब समीर, तसं अजिबात नाही आहे. हो, त्याचा आणि माझा 8वीपासून प्रेम, शाळेत असल्यापासून. कॉलेजमध्ये पण आम्ही एकत्र होतो. दोघेही लग्न करणार होतो. मग का नाही केलंस? कारण हिंमत झाली नाही. आई बाबा काय म्हणतील या विचाराने मी कधीच त्यांना सांगू शकले नाही. आणि तेव्हाच कॉलेज संपल्या संपल्या तुझ्या बाबांचं मागणं मला आलं. पण तरी मी काहीच करू शकले नाही. लग्नाआधी मी तुझ्या बाबांना सगळं सांगेन असं मी ठरवलं होतं. पण तसा एकोपा आम्हाला भेटलाच नाही. आमचं लग्न झालं
पण पहिल्याच रात्री मी तुझ्या बाबांना सगळं सगळं सांगून टाकलं. पण आता लग्न झालं आहे आणि मी रवीकडे कशी जाणार? आणि गेले तर समाज काय बोलेन? याच भीतीने आम्ही नियतीचा स्वीकार केला आणि रवीला आणि माझ्या भूतकाळाला मी मागे टाकलं. हळूहळू एकत्र राहून अशोक आणि मी प्रेमात पडलो. आमच्यामध्ये जवळीक वाढू लागली. आमचा सुखाचा संसार सुरू झाला. 2 वर्षांनी तुझा जन्म झाला आणि मागचं सगळं विसरले मी. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं आणि आमच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. आणि तुझ्या बाबांचा तो ॲक्सिडेंट. तुझे बाबा गेले, पण ते जोपर्यंत माझ्या आयुष्यात होते तोपर्यंत माझ्या मनात कोणाचाच विचार आला नाही. रवीने पण तोपर्यंत कधीच कोणाशी लग्न केले नाही. तो दुबईला गेला होता माझ्यापासून दूर. पण तो 10 वर्षांचा होता तेव्हा त्याचे लग्न ठरले होते आणि तो लग्नासाठी इथे आला होता. तेव्हा त्याने मला पाहिले आणि तो निशब्द झाला. मला वाटले तू तुझ्या संसारात सुखी आहेस. मी नाही नाही म्हणत असतानाही माझ्या आई वडिलांच्या हट्टापायी लग्नाला तयार झालो होतो. पण नाही, तुझी ही अवस्था पाहून, तुला एवढं दुःखी असताना पाहून मी संसार सुखाचा कसा उपभोग घेऊ शकतो? नाही, मी आता हे लग्न करणार नाही. मी त्याला असं करू नको म्हणून खूप रिक्वेस्ट केली, पण त्याने माझे एक ऐकले नाही. अगं, मी त्या मुलीला कधीच सुख देऊ शकत नाही. त्यामुळे कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा मला काहीही अधिकार नाही. आणि मग त्याने मला लग्नाची मागणी घातली. तो तुला आणि तुझ्या आजीला पण स्वीकारायला तयार होता. पण त्यावेळी समाजाचा आणि तुझा विचार करून मी त्याला नकार दिला आणि तो पुन्हा मला सोडून निघून गेला. गेल्या वर्षी तो मला पुन्हा भेटला. तो अजूनही माझ्या प्रतीक्षेत अविवाहित राहिला आहे. आम्ही आता गेले कित्येक महिने फक्त एकमेकांशी फोनवर बोलत होतो. त्याने कित्येक वेळा मला भेटण्यासाठी विचारले, पण मी नकार देत राहिले. आणि परवा तुझ्या अमेरिकेतल्या कंपनीच्या नोकरीचा लेटर पाहिला आणि मग विचार केला, जर समीर मला सोडून गेला तर मला इथे कोण? माझं कोणीच नाही. आयुष्यभर मी ज्या लोकांचा, ज्या समाजाचा विचार केला, माझ्या म्हातारपणी माझ्याबरोबर कोणीच नाही. आयुष्यभर तुला काय वाटेल या गोष्टीचाच विचार करत राहिले. पण तू देखील अमेरिकेतल्या कंपनीत अप्लाय केला आहे हे मला कळू दिलं नाही. अगं आई, मी तुला सरप्राईज देणार होतो. सरप्राईज? की तू मला सोडून चालला दूर परदेशात? एकदाही तुला विचार आला नाही की मी एकटी कशी राहणार इथे? मग तू जर माझा विचार करीत नाही तर मी तरी तुझा विचार का करायचा? आणि म्हणून मी काल रवीला बोलले की हो, मी तुला भेटायला तयार आहे. पण अगं आई, या वयात का? आणि माझ्या अब्रूचं काय? या वयात आणि अब्रू? मला हे कळत नाही. या पुरुष प्रधान समाजाची अब्रू घरातल्या स्त्रीच्या पदरापर्यंतच का असते? तुमची अब्रू ही तुमच्याकडेच का नाही राहत? स्त्रीने कसे कपडे घालावे, कसे नाही घालावे, त्यात पण तुमची अब्रू जाते. ती जोरात हसली, कमी हसली तरी तुमची अब्रू जाते. ती जर मित्रांबरोबर फिरली तरी तुमची अब्रू जाते. तिने नोकरी केली तरी तुमची अब्रू जाते. पण त्याच पुरुषाने रस्त्यात एखाद्या मुलीची छेड काढली त्याची अब्रू जात नाही. तो जर नागडा जरी फिरला तरी त्याची अब्रू जात नाही. आज जर तुझे बाबा असते तर मग का आम्ही आज एकमेकांचा हात धरला नसता? आम्ही प्रेमाने एकत्र बसलो नसतो? असतो ना? तेव्हा तू असंच बोलला असता का की या वयात आई बाबा हे काय करत आहात म्हणून? नाही ना? आणि समज तुझ्या बाबांऐवजी मीच या जगात नसते, मग तुझ्या बाबांनी केलं नसतं का दुसरं लग्न? तेव्हा तू त्या बाबांच्या बायकोला ॲक्सेप्ट केलंच असतं ना? पण हो, आईला आपण देवी मानतो ना. मग आई तर कधी चूक करूच शकत नाही. आणि जर एखादी चूक केली तर ती आई देवी नाही तर सरळ असुर वाटू लागते. पण आईला देवीच का मानायचे? तिला एक स्त्री, एक माणूस, एक ह्युमन बीइंग म्हणून आपण का तिला स्वीकार करत नाही? का तिला समजून घेऊ शकत नाही? तीही चुका करू शकते आणि हो, तिला तो करण्याचा अधिकार देखील आहे. आयुष्यभर परफेक्ट नाही कोणी राहू शकत. आणि सगळ्यांसाठी परफेक्ट बनण्याचा तर मला कंटाळा आला आहे.
मी आता ठरवलं आहे. मी रवीशी लग्न करणार आहे. तू त्यांना बाबा म्हणून स्वीकार करावा अशी माझी अपेक्षा नाही. पण हो, माझा मित्र म्हणून तू त्याचा स्वीकार करावा, बस एवढंच. आणि सरिता शांत झाली. ती सोफ्यावर जाऊन बसली. बराच वेळ खोलीत शांतता होती. समीर ही मग सरळ आपल्या खोलीत निघून गेला. त्याने दार लावून घेतले. सरिताच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. पण तिने मन स्थिर केले. डोळे पुसले आणि ती तिथेच सोफ्यावर झोपून गेली. सकाळी जाग आली तेव्हा समीर घरात नव्हता. तिला वाटलं तो जिमला गेला आहे. तीही मग अंघोळ करून देवपूजा करून आपल्या रोजच्या कामाला लागली. समीर जिममधून आला, अंघोळ करून आवरून सरळ आईशी न बोलता डबा घेऊन ऑफिसला निघून गेला. सरिताही ऑफिसला निघून गेली. असे 15 दिवस झाले. दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. घरात नको असलेली शांतता असायची. समीर रात्री उशिरा घरी येत राहिला. एकटाच खोलीत जेवण करत होता, झोपत होता. सरिताशी एक बोलत नव्हता. सरिताही आपल्या खोलीत सतत असायची. 15 दिवसांनी समीरची मैत्रीण निधी समीरला कॅफेमध्ये भेटली. तेव्हा तिने त्याला विचारले, संपलं का आईबरोबरचं शीतयुद्ध? काय बोलतीये? या टॉपिकवर मला नाही बोलायचे आहे. तू यासाठी मला बोलवलं का भेटायला? हो आणि नाही पण. म्हणजे? माझ्या प्रोफेशनप्रमाणे मला नेहमी वेळ मिळत नाही तुला भेटायला, म्हणून आले. आणि हो, मला या विषयावर तुझ्याशी आज बोलायचे आहे. निधी, कशाला तो विषय? सोड आता. तसंही मी चाललो आहे. पुन्हा कधी येणार नाही परत. सोड. तिनेही तिचं मन बनवलेलंच आहे. हो, पण तिला तू तसा जायला नाही पाहिजे. म्हणजे? म्हणजे जे काही गैरसमज आहेत ते दूर झाले पाहिजे. कसले गैरसमज? अरे, जसं आज तुझं आणि माझं वय काय? 26. हो, आणि तुझ्या आईचे लग्न झाले तेव्हा 21 वर्षांची होती ती. तू तिला 23व्या वर्षी झाला, बरोबर? हो. तुझे बाबा 2 वर्षांनी, म्हणजे ती 25व्या वर्षीची असेल तेव्हा गेले. म्हणजे ऐन तारुण्यात तिच्या आयुष्यात ते दुःख आले. तू तेव्हा लहान होता. तिला जर काही शारीरिक सुखाचा विचार असता तर तिने तो केव्हाच उपभोगला असता. तेव्हा तू लहान होता. तुला काय कळले असते? तिने समोर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुला बाबा म्हणायला लावले असते आणि तू ते केलेही असते. कारण तेव्हा तू निरागस होता. समाजाला मागे टाकून ती रवीसोबत तुला घेऊन दुबईलाही निघून गेली असती. तुला परत मागे आणलेही नसते. तुला कधी काहीही कळले नसते. मग तू काय केलं असतं? पण तिने तसं केलं नाही. तिने तुझ्या बाबांच्या आईंना सांभाळलं, तुझे संगोपन केले, तुझ्या बाबांच्या नावासकट तुला वाढवलं. आज मात्र वयाच्या 46व्या वर्षी तिने स्वतःसाठी काही निर्णय घेतला तर तू तिच्याशी संबंध तोडतोयस? मी एक गायनॅकॉलॉजिस्ट आहे. मला हे कळतंय की हे कोणतीही शारीरिक आकर्षण नाही आहे. स्त्रियांना या वयात मेनोपॉज झालेला असतो. पुरुषांची तसे नसते. ते आयुष्यभर सेक्ससाठी तयार असू शकतात. मानवी देहाची निर्मितीच तशी आहे. पण स्त्रियांचे तसे नाही. निसर्गाने तिला एका वेळेच्या बंधनात बांधले आहे. मला कळतंय. आई आहे म्हणून स्वीकारणे तुला अवघड जाईल. पण माणूस म्हणून बघ. उद्या जर तू USA नाही गेला, पण तुझे लग्न झाले, मूल झाले, की तू तुझ्या संसारात रमशील. ती मात्र एकटीच राहील. आज मी मुंबईत असते. माझे आईबाबा पुण्यात असतात. पण आईसोबत बाबा आणि बाबांसोबत आई आहे म्हणून मी फार निश्चिंत असते. मला त्यांची काळजी वाटत नाही. ते सकाळी एकत्र चहा घेतात, गप्पा टाकतात, बागेत जातात, सिनेमाला जातात, नाटकांना जातात. एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र असतात. एकमेकांची औषधं, BP, शुगर एकमेकांसोबत घेतात. तुझ्या आईला कोण आहे रे म्हातारपणी? तिला साथीदार हवा आहे या वयात. तिच्याशी घरात गप्पा मारणारा, चहा घेताना, ऑफिसमधून आल्यावर घरी भाजी काय करावी ह्यावर बोलणारा, सिनेमाला नेणारा, नाटकांना नेणारा. तू शेवटची वेळ कधी गेला होता आईबरोबर सिनेमाला?
ह्यावर समीरच्या लक्षात आले. आपण खरंच चुकतोय. त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले. निधीने त्याचा हात हातात घेत त्याला म्हटले, रडू नकोस. समाजाचा, जगाचा विचार सोड. आईचा विचार कर. समाजाचं काय आहे? ते आहे ना किशोरदांचं गाणं, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. निधीला घेऊन समीर घरी आला. तेव्हा सरिता घरीच होती. त्याने सरिताला हाक मारली, आई, आई ग. सरिता खोलीच्या बाहेर लगेचच धावतच आली. आपल्या लेकाने एवढ्या दिवसाने आपल्याला आई म्हणून हाक मारली हे ऐकून सरिताला इतका आनंद झाला होता. सोबत निधीला पाहून तिला काहीच कळत नव्हते. त्याने सरिताला सांगितले, आई, मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. सरिताला वाटले तो निधीबद्दल बोलतोय, पण आपला मुलगा आपल्याशी बोलतोय या आनंदात तीही बोलली, छान आहे ही. नाव काय हिचं? अगं ही निधी, पण ही नाही आहे तुझ्यासाठी. म्हणजे? रवी सर, आत या. सरिता एकदम शॉक झाली आणि रवी आत आला. समीर मग सांगू लागला, आई, सॉरी, माझं चुकलं. पण काय करणार, मुलगा आहे ना. मुलगी असू तर मला लवकर कळलं असतं की स्त्रीच्या भावना काय असतात. पण खरंच सॉरी आई. आता निधीने मला सगळं समजावलं आहे. मी फार फार सेल्फिश वागत होतो. मिस्टर रवी, तुम्हाला बाबा म्हणून ॲक्सेप्ट करायला मला थोडा वेळ लागेल, पण आईचा मित्र म्हणून आज मी. त्याने रवीचा हात आपल्या हातात घेऊन आपल्या आईच्या हातात देऊन विचारले, तुम्ही माझ्या आईला आयुष्यभर सुखी ठेवाल ना? तिची काळजी घ्याल ना? तर मंडळी, ही होती आपली एक छोटीशी कथा. तुम्हाला ही कथा आवडली आहे का हे मला नक्की सांगा, कारण मी खूप हिम्मत करून, खूप मेहनत करून ही एक कथा स्वतः लिहिलेली आहे. हो मंडळी, मी स्वतः लिहिलेली ही कथा आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर आता अशाच मी लिहिलेल्या काही कथा येतील. मला तुम्ही सगळ्यांनी प्लीज असंच मोटिवेट करा. सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर. प्लीज मंडळी, प्लीज. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.